मराठी शाळा वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार. पालकमंत्र्यांच्या वतीने नूतन जिल्हा परिषद सदस्या रोहिणी आबिटकर यांनी दिले आश्वासन. जनजागृती होऊन आली. आम्ही काय खास तुमच्या घरावर मोर्चावरती आलेला नाही. आमची यात्रा आहे. एक क्लिअर केलेलं बरं गैरसमज होता. फक्त पालकमंत्री महोदय हे आमचे पालक आहेत. महाराष्ट्र शासनाने 15 मार्चच्या शासन निर्णयानुसार राज्यातील 10 ते 20 विद्यार्थी पटसंख्या असणाऱ्या जवळपास 18,000 मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे याचा थेट परिणाम सामान्य गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणार आहे आणि म्हणून या शाळा वाचवण्यासाठी शाळा बचाव आंदोलन महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत शासनाच्या या निर्णयाविरोधात 26 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यान चंदगड ते कोल्हापूर शाळा वाचवा शिक्षण वाचवा शिक्षण हक्क संघर्ष यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा काल सकाळी गारगोटी येथे दाखल झाली. यावेळी त्यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या निवासस्थानी भेट देत आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. पालकमंत्र्यांच्या वतीने हे निवेदन नूतन जिल्हा परिषद सदस्या सौ रोहिणी अर्जुन आबिटकर यांनी स्वीकारले. यावेळी त्यांनी शाळा बचाव संघर्ष समितीच्या सदस्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि पालकमंत्र्यांच्या वतीने राज्यातील मराठी शाळा वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले. स्पेशल केस म्हणून त्यांच्या शाळांना फक्त शिक्षण सवलत मिळवलं. आमचं म्हणणं फक्त असं आहे की आपण पालकमंत्री आहात आणि या जिल्ह्याचे पालकत्व तुम्ही स्वीकारलं आहे, तर मग ह्या शाळांचं पण पालकत्व आपोआपच आपल्याकडे येतं. त्यामुळे तुम्ही दादा बसूंच्या सोबत कुठेतरी बैठक आयोजित केली हो आणि हा राज्यभर सगळीकडे झाला तर अधिक चांगलं होईल असं आमचं मत आहे. आणि त्यासाठी ही जनजागृती होऊन आली. आम्ही काय खास तुमच्या घरावर मोर्चावरती आलेला नाही. आमची यात्रा आहे. एक क्लिअर केलेलं बरं गैरसमज होता. फक्त पालकमंत्री महोदय हे आमचे पालक आहेत आणि या शाळांचं पालकत्व त्यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांनी ह्या शाळा वाचवल्या पाहिजे अशी आमची शासन न जाता आमच्या पालकमंत्र्यांना भेटणं योग्य आहे का? निवेदन देऊन जायचं पुढे त्यांना जेवढं होता होईल तेवढे प्रयत्न करतो.